नमस्कार. जुमीज किचन मध्ये आज मी आपल्याला शेवग्याचे रायते दाखवणार आहे. आता मी या 15 शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या सोलून त्याचे तुकडे करून घेतले आहेत. आता त्या स्टीमर मध्ये घालून त्या मी स्टीम करून घेते. ह्याच्या आतमध्ये पाणी आहे. वरती मी या सगळ्या घालते. आता हे सर्व शेंगा मी उकडायला ठेवत आहे. त्याच्यावर झाकण घालूया आणि वाफ आली की मग काढूया. आता या आपल्या शेंगा वाफवून झालेल्या आहे. तर या अशा ओपन करून त्याचा असा आपण गर काढून घेऊया. आता आपण सगळ्या शेंगाचा अशा प्रकारे गर काढून घेऊ. आता आपल्या शेंगाचा जो गर मी काढून घेतला आहे तो 1.5 वाटी झालेला आहे. त्याच्यात थोडं आपण मीठ घालून घेऊया. कारण शेंगा उकडताना मी त्यात मीठ नाही घातलं, कारण आपण वाफवून घेतल्या होत्या आणि नाहीतर उकडून घेतल्या असत्या तर पाण्यात सगळं सत्व गेलं असतं, म्हणून मी वाफवून घेतल्या. आता हे मी 1 वाटीभर दही घेतलेलं आहे. त्याच्यात आपण प्रथम साखर घालून घेऊ. बारीक छोटा 1 चमचा साखर आहे. कोथिंबीर थोडीशी घालून घेऊया. नंतर मी या 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि मीठ घातलेलं आहे आणि त्याची चटणी वाटून घेतलेली आहे. ती याच्यात मिक्स करूया. आणि आता आपण त्याला फोडणी देऊया आणि प्लेटिंग करून घेऊया. हे याच्यात मिक्स करायचं. आता हा सगळा गर मी या दह्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता मी हे तेल तापत ठेवलं आहे. त्यात अर्धा चमचा मोहरी घालते आहे. आता मोहरी तडतडली की त्याच्यात मी जिरं घालून घेत आहे. अर्धा चमचा हिंग घालून घेते. अर्धा चमचा कढीपत्ता मी बारीक करून घातला आहे. आणि या 3 मिरच्या घातल्या आणि ही फोडणी मी याच्यावर घालून घेते. आता मी प्लेटिंग करून घेते. हे आपलं शेवगाचं रायतं तयार झालेलं आहे. धन्यवाद.